नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आश्वासक चित्र या कवितेच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गृहपाठ बघणार आहोत। तर तुमच्या पुस्तकामध्ये कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा हा पहिला प्रश्न दिलेला आहे। यामध्ये 4 तक्त्यांनी हे कोष्टक बनलेलं आहे। तर यामध्ये पहिल्यांदा दिलेला आहे कवितेचा विषय। काय दिलेला आहे? कवितेचा विषय। आता कवितेचा विषय तुम्हाला काय सांगितलेला आहे मी की स्त्री पुरुष समानतेचं भविष्यातील आश्वासनात्मक चित्र। मग यामध्ये हाच तुमच्या कवितेचा काय ठरेल मित्रांनो? विषय ठरेल। कुठला? स्त्री पुरुष समानतेचं भविष्यकालीन आश्वासक चित्र। स्त्री पुरुष समानतेचं भविष्यातील आश्वासनात्मक किंवा आश्वासनपर चित्र, आश्वासक चित्र, आश्वासनपर चित्र, आश्वासक चित्र। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो विचारलेला आहे तुम्हाला की कवितेमध्ये कुठकुठले पात्र आहेत। आता पात्र म्हणजे व्यक्तिमत्व, कुणाभोवती ती कविता फिरते आहे, कोण कोण व्यक्ती त्यामध्ये समाविष्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 2च व्यक्ती दिसतात, एक म्हणजे मुलगा आणि एक म्हणजे मुलगी। मग मुलगा आणि मुलगी हे 2 पात्र तुम्हाला या कवितेत दिसतात। त्यानंतर कवितेतील मूल्य तुम्हाला सांगितलं, राष्ट्रीय मूल्ये कोणती? तर कुठलं आहे? तर स्त्री पुरुष समानता। या कवितेमध्ये कुठलं मूल्य अंगीकारलेलं आहे? या कवितेने कुठले मूल्य अंगीकारलेलं आहे? कुठलं मूल्य दर्शविलेलं आहे? तर स्त्री पुरुष समानता। कुठलं? स्त्री पुरुष समानता। त्यानंतर चौथा प्रश्न विचारलेला आहे की आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी कोणत्या आहेत? तर मुलगा व मुलगी एकमेकांची कामे करतात। कुठला? मुलगा आणि मुलगी एकमेकांची कामे करतात। आणि दुसरं काय दिलेलं आहे? एकमेकांची कामे करतात। आणि दुसरं भातुकलीतून वास्तवात प्रवेश करत असताना दोघांच्या हाती बाहुली व चेंडू आहे। वास्तवात प्रवेश करत असताना बाहुली आणि चेंडूला विसरत नाहीत, म्हणजे सहकार्य भावना जी आहे ती काय करत नाही, ती विसरत नाही। असं हे कोष्टक जे आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, पूर्ण करायचं आहे। आलं लक्षामध्ये? तर हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आता दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघूया। दुसरा प्रश्न आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। पहिलं शब्द आहे तापलेले ऊन, म्हणजे काय? भविष्यातील धगधगते वास्तव। तापलेले ऊन। आता तापलेले ऊन आणि भविष्यातील याचा अर्थ आहे की भविष्यातील धगधगते वास्तव। भविष्यातील धगधगते वास्तव। आता काय आहे हे भविष्यातील धगधगते वास्तव? तर वास्तव हे आहे की जी कामे आज स्त्रिया करतात ती कामे उद्या पुरुषाला पण करावी लागणार आणि जी कामे पुरुष करतात ती स्त्री तर करतेच, पण दोन्ही स्त्रीची भूमिका पार पाडण्याचं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं चुणूक दाखवण्याचं काम
स्त्री करेल हे तापलेलं ऊन जे आहे ते प्रतिकात्मक शब्द भविष्यातील धगधगते वास्तव याच्यासाठी आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हाच तुम्हाला समजलेला सरळ सरळ अर्थ आहे। आश्वासक चित्र, आता दुसरा शब्द समजूया, आश्वासक चित्र। आता आश्वासक चित्र जे आहे तर भविष्यात स्त्री आणि पुरुष समानता येईल हे शाश्वत सत्य सांगण्याचा प्रयत्न। भविष्यात स्त्री पुरुष समानतेचं आश्वासक चित्र। हे काय झालं तुमचं आश्वासक चित्र, म्हणजे ज्या ठिकाणी स्त्री पुरुष समान असतील हा न्याय साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे, मूल्य तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेच्या ओळी कोणत्या आहेत शोधा। तर काय आहे, उन्हाच्या आडोशाला बसून खेळण्याची सहनशीलता तिच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर बाहुलीला एका हाताने झोपटते आणि भाताचा आधण ठेवते, हा कॉन्फिडन्स, एका वेळी अनेक कामं करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे। आणि मुलासारखा चेंडू आकाशात उंच उडवून स्वतःच्या ओंजळीत झेलण्याचं कौशल्य तिच्यामध्ये आहे। भाजीपाला करता करता घरातल्या सर्व जबाबदाऱ्या स्त्री किंवा मुली पार करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे। हे त्यामधून मुलीचा आत्मविश्वास असलेल्या कवितेतल्या ओळी ज्या आहेत की उन्हाच्या आडोशीला बसून ती मुलगी खेळते किंवा एका हाताने बाहुलीला थोपटत भाताचा आधण चढवते आहे, या ओळी स्पष्ट करतात। त्यानंतर कौतुकाने मुलाकडे बघते, म्हणजे परस्पर संवेदनशीलता तिच्यामध्ये, ईर्ष्या किंवा उपहास नाही, या मुलीचं कौतुक करणाऱ्या ओळी। आणि सर्व चेंडू जो आहे तो उंच फेकून झेलण्याची क्षमता या ओळी मुलीचं महत्व विशद करतात। तर चौकट पूर्ण करा। यामध्ये काय आहे चौथ्या प्रश्नामध्ये, तर कवयित्रीच्या मनातला आशावाद। तर कवयित्रीला दुर्दम्य आशावाद आहे की भविष्यामध्ये हे चित्र बदलेल, भविष्यामध्ये स्त्री पुरुष एकत्र राहतील, चेंडू आणि बाहुली आत्मविश्वासाने दोघांच्या खांद्यावर विसावेल। याचा अर्थ काय की परस्पर सहकार्याने स्त्री पुरुष समानता जी आहे ती अतिशय सुंदरतेने साध्य होईल। त्यानंतर पाचवा प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की कवितेतील खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण सांगा। तर पहिला आहे, मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर। आता याचं फक्त उत्तर तुम्हाला लिहून देते, तर आहे सहकार्य। याचा चौकटीत बसणारा शब्द कुठला आहे, सहकार्य। त्यानंतर मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, यामधून दिसतो कवयित्रीचा किंवा मुलीचा आत्मविश्वास, एका वेळी अनेक कामं करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे। मग त्या चौकटीमध्ये कुठला शब्द येणार, आत्मविश्वास। जिथे खेळले जातील सारेच खेळ एका वेळी, यामधून दोघांचाही, मुलांचा आणि मुलींचा परस्पर समभाव किंवा दोघांमधील समजूतदारपणा कवयित्रीला दाखवायचा आहे। आणि तिसऱ्या कवितेमध्ये तिसऱ्या चौकटीमध्ये जो शब्द आहे तो कुठला आहे, समंजसपणा। आता विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे काव्य सौंदर्याचा, या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न होता। खालील ओळींचे तुमच्या शब्दामध्ये रसग्रहण करा। आता कविता पाहत असताना कवितेचं रसग्रहण, आशय सौंदर्य, भावात्मकता या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। आणि खालील ओळीत तुमच्या कवितेचं रसग्रहण करा। यात कवयित्रीची ज्याला म्हणतो दृष्टिकोन, कवितेची मध्यवर्ती कल्पना, तुम्हाला आवडलेले विचार, आशय, भावसौंदर्य, शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य व्यक्त होत असते, ते सर्व तुम्हाला मांडायचं मागच्या व्हिडिओत सांगितलेलेच आहे। आणि ओळ आहे, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांच्याही। दुसरा प्रश्न आहे, ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा। जसं तुम्हाला लिहिता येते तसं थोडक्यात उत्तर लिहायचा प्रयत्न करा। तिसरा प्रश्न आहे, कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते? भविष्यात येणाऱ्या स्त्री पुरुष समानतेचं प्रतिनिधित्व करतात
आश्वासक चित्र जे आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न करतात, ते पण तुमच्या शब्दात लिहायचं. आणि शेवटचा प्रश्न जो आहे स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला काय अपेक्षित आहे हे तर कवयित्री नीरजांनी सांगितलं, पण नेमकी स्त्री एखादा वादविवाद स्पर्धा असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल तर त्यासाठी फार अतिशय सुंदर विषय हा की स्त्री पुरुष समानता कशी असावी किंवा स्त्री पुरुष समानता कशी नसावी या प्रतिवादाविरुद्ध देखील तुम्ही बोलू शकता. तर या आश्वासक चित्र स्त्री पुरुष समानतेविषयी तुम्हाला काय बोलायचं ते या शब्दचित्रातून तुम्हालाच रेखाटायचं आहे. असा हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये साकारायचा आहे आणि या कवितेचं चिंतन मनन लिहायचं करायचं. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कविता, नेहमी नेहमी जास्तीत जास्त गुण यावर आधारित आहे अशी ही कविता तुम्हाला समजली असेल असा विश्वास व्यक्त करते आणि इथे थांबते. धन्यवाद.